अगं हे असं हिसकावून का घेतलंस? काय नाही, ते मी म्हटलं ना रद्दी, त्यातच काहीतरी उरलं असेल. दाखव मला. मी म्हटलं दाखव मला. अगं नाही, तेच आहे ते, काय नाहीये. मला ते रद्दीतलं वाटत नाहीये. हा तू ते म्हटलंय ना मी माझ्याकडे. हे काय आहे? हे काय आहे? काय चाललंय? काय चाललंय हे? काय विचारते मी? काय चाललंय तुम्हा दोघींचं? काय गे? काय म्हणाली होतीस तुम्हाला? रद्दी जाळतेस हा? रद्दी आहे ही? मी पण खरंच खूप मिस करतो तुला. तू तू सतत असतेस माहितीये माझ्या मनात. पण काय आता, नोकरीवर आहे म्हटल्यावर काय करणार नाही. हे बघ, तू जर सांगत असेल तर आत्ताच्या आत्ता सोडे ना मी जॉब. हो हो बायको, लवकर ये. आणि येताना गजरे सुद्धा आणतो. तू काळजी घे. बाय, लव्ह यू. साहेब, तुम्ही खरं भारी आहे. आता घरचं आणि बाहेरचं खूप भारी मॅनेज करताय. जोरात. काय, माझं नाव विक्रांत आहे. विक्रांत म्हणजे शक्तिशाली, प्रभावी. कोणाच्याच बापाला घाबरत नसतो मी. देवाला घाबरत. गुन्हा करणाऱ्यांनी देवाला तरी नक्कीच घाबरून राहावं. नावाप्रमाणे शक्ती वापरायची असेल तर चांगल्या कामात वापर. नाही तर तुझे प्रताप कसे बंद करायचे ते मला चांगलंपणे ठाऊक आहे. हो एजी, तुम्ही इथे तुम्ही या ना, बसा ना प्लीज. कॉफी आणायची. एजे हो, तुम्ही मला सांगितलं असतं की माझ्याकडे तुमचं काही काम आहे तर मी चालू असतो ना तुमच्या इथे. नाही पण आता तुम्हीच इथे आलात तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून, म्हणजे काम काहीतरी महत्वाचं असणार नक्कीच. सांगा ना मला, मी काय करू शकतो तुमच्यासाठी? कंप्लेंट लिही. एवढंच ना? अहो, ह्या कामासाठी एखाद्या कॉन्स्टेबलला सुद्धा पाठवलं असतं मी. मला सांगा, कोणाच्या विरोधात तक्रार नोंदवून घ्यायची? इन्स्पेक्टर विक्रांत देशमुख. क्या नाही, बघा बघा ना, बघा हा प्रताप, बघा तुमच्या मुलीचे. ए, काय दिवे लावलेस तुझ्या वडिलांना? सांग ना, तोंड उघड आता. कालिंदी, तोंडाला येईल ते बोलू नकोस. लीला भले चुका करत असेल पण ती हे असं काहीतरी विचित्र करणार नाही. लीला बोल ना, बोल ना. आई जे म्हणते ते सगळं खरंय. मावशी म्हणते ते खरंय. माझी चूक झाली, मला माफ करा. बघितलं बघितलं कसं निर्लज्जासारखं तोंड वर करून बोलते ते. तुम्ही नेहमी हिची बाजू घेता ना? घ्या घ्या त्याची बाजू.
तरी मी तुम्हाला सांगते की आपल्या पदरात लीलासारखी मुलगी आहे. हिने आपलं तोंड काळं करण्याआधी हिला उजवून टाका. आपण नाही. घराबाहेर जर पडलीस ना तंगडं मोडून ठेवेन. मोबाईल फोन, त्या फोनमुळे झालंय सगळं. आणि तू ग जवळ का उभी आहेस? जवळ का उभी? लांबो लांबो हिच्यापासून. सारखं जवळ जवळ ताई ताई म्हणून जवळ जायचं नाही तिच्या. तुलाही घेऊन खड्ड्यात पडेल ही अवदसा. काय माझं तोंड काय बघताय असं? तुमच्यामुळे झालंय सगळं. तुमचे लाड करण्याचे परिणाम आहेत म्हणून डोक्यावर चढली शेफारली येते. नाही ते काय नाही. काहीही करून लवकरात लवकर हिची पाठवणी नाही केली तर नाव कालिंदी लावणार नाही मी. तू असं का केलंस आता? सगळी चूक माझी होती तरी तू स्वतःवरच घेतलंस. आधीच आई तुझ्याशी. म्हणूनच रेव, हे बघ रेव, मी चूक केली ना तर मावशी आहे काय मला 4 धपाटे घालेल, ओरडेल, पण मग नॉर्मल होईल. पण तिला असं कळलं ना की तू ही अशी प्रेमात वाहवत चाललीस तर ती खचून जाईल, उद्ध्वस्त होईल. तिचा खूप विश्वास आहे ग तुझ्यावर. आम्ही सगळे खूप प्रेम करतो तुझ्यावर. तू जीव आहेस आमचा. आमचं सिलेक्शन झालं की कळवू तुम्हाला. किती सुंदर आहे. हा पण छान आहे. वहिनी, तुम्ही पण तुमच्यासाठी काहीतरी सिलेक्ट करा ना. हे बघा, हे खूप छान दिसेल तुमच्यावरती. यातला बेस्ट दागिना सिलेक्ट करा. हो, पण आपल्यासाठी नाही, आपल्या होणाऱ्या सासूसाठी. वहिनी पण एजंटनी आपल्याला लग्नाची तयारी करायला सांगितली. त्यांची प्रायोरिटी आपण नाही आहोत. त्यांची खरी प्रायोरिटी त्यांनी अंतराईंना दिलेला शब्द आहे. त्यामुळे खरेदी जहागीरदारांच्या होणाऱ्या सुनेसाठी करा. वाव, लग्नाची तयारी सुरू पण केली. अरे आलात तुम्ही. या या बस. ये ना बस. बाय द वे, हु इज द लकी गर्ल? बरं आहे बाबा तिचं. घरची जबाबदारी असेल पण त्याचबरोबर श्रीमंती मिरवण्याचा चान्स मिळणार आहे. रूपा, ज्यूस आण. पण तुमच्याकडे गंमतच आहे. युजली घरातील मोठी माणसं छोट्यांवर जबाबदारी सोपवतात आणि निवांत होतात. तुमच्याकडे तर उलटीच गंगा वाहते. ती लहान मुलगी येऊन तुमच्यावरती राज्य करणार आहे. झालं तुमचं? निदान ज्यांच्या घरात बसला आहात त्यांना तरी नावं ठेवू नकात. एवढे संस्कार नाहीयेत का तुमच्याकडे? हे अभिराम जहागीरदारांचं घर आहे. त्यांच्या घराण्याला, त्यांच्या माणसांना, त्यांच्या पर्सनल गोष्टींना नावं ठेवलेलं इथे खपवून घेतलं जाणार नाही. आणि असं करणाऱ्या लोकांना इथे थारा नाहीये. या तुम्ही.
दुर्गा, अगं काय हे? ही तर लग्नाची तयारी दिसते. म्हणजे अभिरामने तुम्हाला त्या मुलीबद्दल काही सांगितलं का? नाही आजी. नाही. आजी, तुम्हाला तर सगळं माहीतच असेल ना. लिहून घ्या की विक्रांत देशमुख लग्न झालेला माणूस आहे. तो एका रिस्पॉन्सिबल पोस्टला आहे आणि रेवती नावाच्या एका मुलीला त्यांनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलंय आणि तिचा छळ केलाय. इन्स्पेक्टर विक्रांत मुळेच त्या मुलीनी सुसाईड करायचा प्रयत्न केला आणि हे जर प्रूव्ह झालं की इन्स्पेक्टर विक्रांतनीच त्या मुलीला हे करण्यासाठी भाग पाडलंय तर त्याच्यावर नक्कीच चार्जेस लागतील. राईट राईट. रेवतीची मोठी बहीण कंप्लेंट करायला आली होती, पण तिची कंप्लेंट न घेता तिच्याबरोबर मिसबिहेव केलं गेलं आणि मला वाटतंय की कंप्लेंट करायला इतके पॉइंट्स इनफ आहेत. या कंप्लेंटची इन्क्वायरी करायची गरजच नाहीये कारण की विटनेस स्वतः मिस्टर विक्रांत सर. आणि मी जे बोललोय ते तुम्ही काहीच लिहून घेतलेलं नाहीये आणि मला हे कळत नाहीये मी जे जे बोललो ते तुम्ही लक्षात कसं ठेवणार आहात. पण ही केस सॉल्व्ह व्हायला हवी आणि ही केस सॉल्व्ह नाही झाली तर मला ही केस माझ्या स्वतःच्या हातात घ्यावी लागेल आणि त्याचा परिणाम तुझ्यासाठी फार वाईट होतील. मी आता निघतोय पण माझ्या कंप्लेंटवर लवकरात लवकर ऍक्शन घ्या. सी यू सून. एजे लीला आणि रेवतीला का सपोर्ट करतो? त्यांचा एजेशी काय संबंध? तुम्ही नेहमी हिची बाजू घेता ना, तरी मी तुम्हाला सांगते की आपल्या पदरात लीलासारखी मुलगी आहे. हिने आपलं तोंड काळं करण्याआधी हिला उजवून टाका. आपण नाही. लांबो लांबो हिच्यापासून. ताई ताई म्हणून जवळ जायचं नाही तिच्या. आता तुलाही घेऊन खड्ड्यात पडेल ही अवदसा. नाही ते काय नाही. काहीही करून लवकरात लवकर हिची पाठवणी नाही केली तर नाव कालिंदी लावणार नाही मी. अगदी आईवर गेली असतो. कुणाची चूक असली ना तरी ओरडा खायला ही पुढे असायची. तिने ना कधीच कुणाला दुखावलं नाही. तिला मी खूप चांगलं ओळखायचो पण आता तिच्यापेक्षा जास्त तुला ओळखतो. कालिंदी तुला काय बोलली त्यात काही नवीन नाही. मला खात्री आहे माझी लीला छोट्या मोठ्या चुका करत असली ना तरी माझा विश्वासघात कधी करणार नाही. पण बाबा, तू जेव्हा आळ स्वतःवर घेतलास ना तेव्हाच मला वाटलं काहीतरी कारण आहे. काय झालं लीला? खरं काय झालं ते सांग मला. तुला आता काही सांगायचं नसेल ना तर तुझ्या सोयीने सांग. पण जे काही सांगायचं ते लवकर सांग. जास्त उशीर व्हायला नको.
अगं आज जे काही घडलंय ना त्याच्या जोरावर कालिंदी तुला पोहल्यावर चढवायला मागे पुढे पाहणार नाहीये. आणि माझ्या मुलीच्या स्वप्नांपेक्षा मला मोठं असं काहीच नाहीये बाळा. बाबा तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ. मावशी आई मला ओरडते कारण मी ना नेहमीच काही ना काहीतरी चुका करत असते ना, म्हणून तुम्ही नका विचार करू, सोडून द्या. सोडून दे? अगं आजवर अशा बऱ्याच गोष्टी मी सोडून देतच आलोय. अगं म्हणून त्याचे परिणाम मला आता भोगावे लागतायत. मला माफ कर. बाबा तुम्ही काय करते? मला खरंच या नालायक बापाला माफ करतो. बाबा तुम्ही आधी हात खाली करा. काय करताय? अगं मी तुझ्या आईला नाही वाचू शकलो. मी आई म्हणून हिला घरी घेऊन आलो. आम्ही हौसमौस करण्याकरता तुम्हाला कुठे बाहेर घेऊन गेलो ना, महागड्या वस्तू दिल्या. केलं काय तर फक्त कर्जाचा डोंगर उभा केला. करता पुरुष म्हणून मी कमीच पडलो ग. एका बाजूला त्या कालिंदीचा मी खूप राग करतो आणि दुसऱ्या बाजूला तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून जातो. खरी चूक तिची नाहीये, माझी. खरी चूक माझी आहे लीला, माझी चूक आहे. बाबा तुम्ही काय बोलताय? तुम्ही आधी रडू नका, रडू नका. बाबा जो चुकतो त्याला माफ केलं पाहिजे की नाही? मग तसं तर तुम्ही कायमच बरोबर आहात, कारण तुम्ही प्रत्येक वेळी प्रयत्न करता आणि प्रयत्न करणंच तर आपल्या हातात असतं. आता रिझल्ट आपल्या मनासारखा नाही आला तर त्यात आपली काय चूक? आणि तुम्ही म्हणताय की मावशी माझ्याशी नीट वागत नाही. बाबा लहानपणापासून मला माझं सगळं आवरून, माझा डबा भरून, माझ्या वेण्या घालून मला शाळेत कोणी पाठवलं? शाळेतून घरी आल्यावर माझा अभ्यास कोणी घेतला? स्वयंपाक शिक म्हणून माझ्या मागे कोण लागलं? हे सगळं जरी खरं असलं तरी तिची बोलणी खात करत होतीस ना. पण केलं ना बाबा. आपली फॅमिली ना एक टीम आहे. मी, मावशी आई, रेऊ आणि तुम्ही आमचे कॅप्टन. तुम्ही सगळे माझ्या बरोबर असलात ना की मला कसलाच त्रास होत नाही, खरंच. आणि आता तुम्ही सुद्धा त्रास करून नका घेऊ. बाबा मला सांगा, तुम्हाला वाटतं ना की मी कायम आनंदात असावं? वाटतं ना? मग तुमचा हात कायम माझ्या डोक्यावर असू द्या. बाबा 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 हे मशीन तुम्ही लावलंच नव्हतं म्हणजे इतका वेळ मी जे म्हणाले तुम्हाला. ते सगळं कळलंय मला. आपल्या कुटुंबात आनंद निर्माण करण्याचं एकमेव मशीन आहेस तू. त्याच्या घरात जाशील ना तो सुखी हो. आणि त्याच सुखी माणसाला मी घरी बोलवलंय. म्हणून मी त्या सुखी माणसाला घरी बोलवलंय. म्हणजे काय? तयार व्हा आता. या लीलाला बघायला येतात घरी. पण मावशी आई
नाही नाही, तुझे पराक्रम बघता लवकरात लवकर तुझं लग्न उरकून टाकलं पाहिजे. आता कधी कुठे जाऊन तोंड काळं करशील देवालाच माहिती. चल चल चल, आवर पटकन. पण कालिंदी, मावशी बाबा मी बोलतो तिच्याशी. हं?